त्या 23 सुरक्षा रक्षकांना सामोरून काढण्यात आलं आणि उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश मी परिवहनच्या व्यवस्थापकांना दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे आमचे कंट्रोलर आहेत आणि डेपो मॅनेजर आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यांचे चौकशी करून 1 आठवड्याच्या अहवाल देण्यासाठी मी आमच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। व्यवस्थापक श्री भीमनवार तसेच आमचे ACS संजय सेठी यांची चर्चा करून आणि तो योग्य निर्णय घेणार आणि उद्या मंत्रालयामध्ये 12 वाजता ACS सेक्रेटरी यांच्याकडे ACS परिवहन यांच्याकडे बैठकीचं आयोजन केलेलं आहे। काही गाड्या गेल्या अनेक वर्षापासून भांगारमध्ये विविध डेपोमध्ये आहेत, त्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे दुर्व्यवहार होत राहतात आणि त्यामुळे अशी प्रकरणं वारंवार घडू नये आणि महिला प्रवाशांना महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा देण्याचा शासनाचा हेतू आहे आणि त्यासाठी काहीतरी नियमावली अजून आम्हाला कठोर पावलं उचलावं लागतील, यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे। परंतु जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदेजनक आहे, काळिमा फासणारी आहे आणि अशा प्रकारे जे गैरकृत्य करणारे आहेत त्यांना ताबडतोब कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांनी पोलीस आयुक्तांना केल्याचे दिले। स्वारगेट बसमध्ये